मूर्तिजापुर उपखंड के सभी कृषकों एवं नागरिकों को सूचित किया जाता है कि मूर्तिजापुर स्थित उपखंड अधिकारी संदीप कुमार अपार के कार्यालय में विभिन्न विषयों से संबंधित राजस्व एवं अर्थ न्यायिक मामले अपील मामले दायर किए जाते हैं। कुछ विशेष मामलों को छोड़कर अन्य मामलों का निपटारा आपसी सहमति एवं समझौते से किया जा सकता है, जिससे मामलों का त्वरित गति से निपटारा संभव है। तदनुसार उप विभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापुर में लंबित राजस्व, अर्ध न्यायिक और अपील मामलों को निपटाने के उद्देश्य से छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंडरवाड़ा के तहत 3/9/2025 को दोपहर 1 बजे उप विभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापुर में और 24/9/2025 को दोपहर 1 बजे तहसील कार्यालय बार्शी टाकली में एक राजस्व लोक अदालत का आयोजन किया गया। धनराज सबकाल की रिपोर्ट। तर नागरिकांना काय आवाहन करणार? छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये महसूल विभागामार्फत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून जी महसुली प्रकरणे उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्या स्तरावर चालतात त्या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांमध्ये आपसी तडजोड होऊन दोघांच्या सहमतीने जर प्रकरण निकाली निघत असेल तर त्यासाठी आपण महसूल लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे। मूर्तिजापूर येथे ही महसूल लोक अदालत ही दिनांक 23 सप्टेंबर वार मंगळवार रोजी दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे आणि त्याचप्रमाणे बार्शी टाकळी येथे दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 सप्टेंबरला दुपारी 1 ते 5 या दरम्यान होणार आहे। तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्यांची प्रकरणे ही माझ्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे आहेत आणि ज्यांना आपसी तडजोडीने दोन्ही पार्टींना समेट घडवून आणायची असेल तर दोन्ही पार्टींनी इथं त्या दिवशी यावं आणि त्यांच्या प्रकरणामध्ये त्यांचा तडजोडनामा आम्ही घेऊ आणि त्यामध्ये प्रकरणात तशा प्रकारे आदेश निर्मित करू। याचा फायदा असा होईल की बरीचशी प्रकरणे ही विना वादाची आणि एकमेकांच्या संमतीने सुटतील आणि पुढे भविष्यात त्यामध्ये कोणताही वाद राहणार नाही। धन्यवाद।